रसिक आणि अभ्यासकांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. त्यानंतर सूत्रसंचालनाच्या बाबतीत महत्त्वाची भूमिका वठवत असलेले किंवा आज प्रसन्न मूडमध्ये असलेले माझे मित्र बाळकृष्ण धायगुडे यांचं देखील मी स्वागत करतो. कारण बऱ्याच वेळेस त्यांना पाहिलेलं आहे, पण मूड असतो नसतो असं थोडं त्याच्यावरती घडतं. ते ज्येष्ठ नाटककार आहेत, नाट्यकर्मी आहेत, त्यामुळं आजचा विषय त्यांना खूप आवडल्यासारखं दिसतो, म्हणून ते थोडे जास्त खुललेले आहेत, फुललेले आहेत असं मी अगोदर सांगून टाकतो. ज्याच्यासाठी आपण हा कार्यक्रम घेतला आहे ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीला, त्याच्या कार्यांना मी इथं अभिवादन करतो, त्यांना नतमस्तक होतो त्यांच्यासमोर. छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तित्व आणि विविध पैलू उलगडण्यासाठी लातूरकरच्या नशिबाने सुदैवाने आज आपल्याला इथं लाभलेले ज्येष्ठ म्हणून चालणार नाही, ज्येष्ठ 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 रात्रभर जसं आपल्याकडे ज्येष्ठ मध आहे त्या पद्धतीने ज्येष्ठ हा शब्द कुठेच न थांबवता ज्येष्ठ ज्येष्ठ म्हणत राहावा असे हे थोर साहित्यिक या लातूर भूमीतील सुपुत्रच आहेत. 19व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपालजी सबने साहेब यांचं मी तर स्वागत करतो, पण या हॉलमध्ये असलेल्या सर्व उपस्थितीच्या वतीनं, हॉल बाहेर असलेल्या सर्व लातूरकरांच्या वतीने देखील मनपूर्वक स्वागत करतो. या दिवाळीच्या नंतर आलेला हा एक चांगला ऐतिहासिक प्रोग्राम आहे. हा कार्यक्रम घेण्याचा विचार माझे आदरणीय आणि परममित्र ॲडव्होकेट अण्णाजी पाटील साहेब याच्या विचारातून पुढे आलेला आहे. त्यांच्याशी बोलत असताना आमचा नेहमी संपर्क असतो. काय ना गडबड, गेल्या वर्षी 5 डिसेंबरला मी 2 ग्रंथ इथं लातूरमध्ये एका हॉटेलमध्ये प्रकाशित केला. कारण कोरोनाचा इफेक्ट असल्यामुळे किंवा तो वातावरण असल्यामुळे काही करता आलं होता, हा हॉल आपल्याला मिळालेला नव्हता. त्यावेळेस त्या कार्यक्रमामध्ये अण्णांची आणि सबने सरांची भेट झाली आणि कार्यक्रम संपल्यानंतर मी घरी निघून गेलो, काम संपलं म्हणून निघून गेलो. पण अण्णांनी काय केलं, सबने सरांना पकडून त्यांच्या घरी घेऊन गेला आणि दोघं काय बोलले मला माहिती नाही, कारण हे मला सोडून देखील कधी कधी बोलतात, हे त्यावेळेस पहिल्यांदा समोर आलं. आणि त्यावेळेपासून अण्णाला सबने सरांचा वेळ लागलं, सर आपल्याला परत सबने सरांना बोलवावं लागेल अशी बरीचशी चिंता, काळजी त्याने व्यक्त केली. आणि योगायोग असा की हे सगळं काही घडून आलेलं आहे. दुर्दैवाने एकच घटना अशी घडली की अण्णांचे छोटे बंधूमध्ये एक 15 दिवसापूर्वी मी एक्सपायर झाल्यामुळं ते त्या अडचणी दुःखात होते. तिथं आलेले आहेत, त्यांची इच्छा महत्त्वाची आहे. त्यांच्या इच्छेला मी वंदन करतो, सलाम करतो, स्वागत करतो आणि मला अण्णांचा अभिमान आहे. जुने बरेच वर्षाचे संबंध आहेत. सबने सरांच्या समोर एक गोष्ट सांगणं आवश्यक आहे. मी 2001 मध्ये फॉरेनला गेलो होतो, UK मध्ये, इंग्लंडमध्ये पेपर प्रेझेंटेशनला. आर्थिक इंजिनिअरिंग माझा विषय होता, त्यासाठी गेलो होतो. तर जाऊन आल्यानंतर अण्णांनी मंत्री महोदयाच्या हस्ते माझा पहिला सत्कार केला होता. त्यांना माझ्याविषयी अभिमान आहे, असे आमचे संबंध आहेत. आणि त्या भूमिकेतून हा योग बघा, प्रेमाची ताकद काय असते बेस्ट एक्झाम्पल समोर दिसायला. कोण कुणावर प्रेम करतं, कसे माणसं एकत्र येतात आणि लातूरकरांना कशी गिफ्ट मिळते, एक सुंदर उदाहरण या निमित्तानं आपल्या समोर आलेलं आहे. आम्ही निश्चित समाधानी आहोत, आनंदी आहोत असंच या प्रसंगी व्यक्त करतो. या कार्यक्रमासाठी लाभलेले माझे बालमित्रच आहेत राजाराम शिंदे. त्यांनी महाकाली चंद्रपूरच्या देवीबद्दल ग्रंथ लिहिलेला, पुस्तक लिहिलेलं आहे. त्यांना प्रस्तावना सबने सरांच्या मार्गदर्शनाखाली मीच लिहून दिलेली आहे.
एक अध्यात्मामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये माझा मित्र काम करतो, ते आवश्यक आहे का तो विषय वेगळा आहे, ते आपण पुढच्या महिन्यामध्ये भेटूया, बोलूया, तो विषय या लागतो. त्या मित्राच्या ग्रंथाचं देखील इथं आज आपण स्वागत केलेलं आहोत, ही एक आनंदाची गोष्ट आहे. त्यांचे इन्कम टॅक्स डिपार्टमेंटचे दुसरे मित्र आले, आनंद कुलकर्णी साहेब, त्यांना बरं वाटतं आमचा इन्कम टॅक्सचा माणूस जो नेहमी धाडी घालतो तो राजाराम हा ग्रंथ लिहितो म्हटल्यानंतर विश्वास बसत नाही, पण त्या पठ्याने लिहून दाखवला. आमच्या आनंद कुलकर्णी साहेबांना आनंद झाला, कारण हे बुद्धिवादी माणसाला बुद्धी माणसं वाटतं, आवडतं. असं एक सुंदर योग आलेला आहे. मला भीती होती, काळजी होती की काल सपने सरांची मीटिंग, एक कार्यक्रम माजलगावमध्ये झाला, त्यांना आजकाल बसू देत नाहीत लोक. खरं म्हटलं तर कोणीही बोलवतं, कुठेही बोलवतं, काहीही करतात, काय चाललंय सपने सरांचं मलाही कळत नाही, पण ते चालायचं. एवढ्या धापोळीतून इथं आज लातूरला येतील काही शंका होती. येईपर्यंत मी घाबरलेलो होतो, कारण सगळे मंडळी ती यायची आणि सपने साहेब नाहीत म्हटल्यानंतर अवघड होतं ना थोडं. तर सपने साहेब याही परिस्थिती आली, आम्ही त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आम्हाला खरंच तुम्ही आनंद दिला. वाटतं सपने साहेबच्या गडीवरती आपण आणखी जाऊन राहावं असं वाटतं. खरं सपने साहेबच्या गडीचं वैशिष्ट्य वेगळं आहे. मी तर बोलत असताना शिपाळी सबनीस म्हणतो, गडीच्या वरती सबनी साहेबची गडी म्हणतो, हे लक्षात घ्या. हा फरक आहे. आदरणीय श्रीपाळ सबनी साहेबची गडी असं म्हणत नाही, सबनी साहेबची गडी ही मराठा मुक्ती संग्रामामध्ये ज्यांनी महत्वाची भूमिका वठवली, त्या गडीचं प्रताप, इतिहास हा वेगळा विषय आहे. त्या गडीवर आपण जायला पाहिजे असं उगीच वाटून चाललं. या परिस्थितीमध्ये सरांनीचा आणण्यामध्ये आमच्या ताईचा मोठा हात आहे. खरं तर ताईचे मी उपकार मानतो किंवा त्यांच्यावरची विनम्र भावनेनं वागतो, बोलतो. कारण ताई सोबतीला आहेत म्हणून सर एवढे फिरतात, नाही ते फिरू शकत. सरांना आपलं औषध वेळेत घ्यायचं का नाही काहीही कळत नाही, ते फक्त बोलत राहतात. पुढचे माणसं दिसले, जसं आपल्याकडे खेड्यामध्ये म्हण आहे पहा, किंवा सगळीकडे म्हणच आहे, हलकी वाजवल्यानंतर कुस्ती खेळावं वाटतं, तसं सगळी सरांच्या बाबतीत असंच आहे. समोर माणसं दिसली की सुरू झालं त्यांचा प्रकार व्हायला. हे ठीक आहे, तुम्ही चांगलं बोलता, चांगली भूमिका वठवता, अभिनय करता. तुमच्या समोर आज आम्ही बाळकृष्ण हायवेला उभा केलेला आहे. तुम्ही दोघं कुठेही गावो गल्ली कुठेही फिरत राहा, तुमचे कार्यक्रम ठेवत राहा. आमच्या ताई तुमची काळजी घेतो, तुम्ही बिनधास्त राहता. या महत्त्वाच्या प्रसंगी बरीचशी मंडळी माझ्यासाठी देखील अननोन आहेत, कारण थोडं विस्मृती होते किंवा लक्षात येत नाही, किंवा जनरेशनचा थोडा फरक असतो. या सर्वांचं इथं मनपूर्वक स्वागत करतो. म्हणजे 15 दिवसापूर्वी लातूरमधले आपले थोर विचारवंत डॉक्टर सोमनाथ रोडे सरांचा फोटो पाहिला. ते दिल्लीमध्ये गेले होते, शेतकरी एकता जिंदाबाद म्हणायला किंवा त्याच्यामध्ये गेले होते. त्याचे मित्र बावगे सर देखील गेले होते. सरांनी मला म्हटलं होतं, सबने सरांनी, आपण रोडे सरांना बोललं पाहिजे, येतील का बघा. मला त्यांच्याशिवाय करमत नाही असं म्हटलंय. मी वाटतं तुम्ही एकटे आहात तर ताई सोबतील आहे. हाय, पण मी संशयी मनुष्य आहे, मी थोडं सरळ चालत नाही. माझ्यामध्ये अनेक विविधता असल्यावर मला चालता येत नाही. खरं मला साचेबद्ध पद्धतीने लिहिणे, साचेबद्ध पद्धतीने विचार करणे ही वेगळी भूमिका असते, स्पेशालिटी असते. पण ज्याला सगळ्यात वाटात चालावे लागतात, धुंडाळावे लागतात, त्याच्यासाठी परिस्थिती वेगळी असते, त्याची मेंटॅलिटी कृती वेगळी असते. मला ती भूमिका वठवावी लागते. त्या रस्त्यावरती मी आहे. रोहित सरांची जरी आठवण काढल्यानंतर म्हटलं मी बोलवतो सर, म्हटलं तुमची इच्छा आहे, म्हटलं मला नाकारता येते, मला काही वाटतो, तो वेगळा भाग आहे, पण त्यांची इच्छा मला टाळता येते, मी टाळत नाही. कारण वरिष्ठांनी सांगितलेलं कुठलीही गोष्ट आपण ऐकायची अशी ओढ आणखी माझ्यामध्ये आहे. मला सरांना सांगितलं की रोडे सर मुंबई दिल्लीच्या फोटोमध्ये दिसतात. म्हटलं असतात आधीच्या, मग थोडा प्रॉब्लेम झाला की म्हटलं आता. मग म्हटलं त्यांच्यासोबत बावगे सरांनी पाहिले म्हटलं फोटोमध्ये. पेपरवाल्यांचं मी आभार मानतो, कारण तेवढी लांबची बातमी त्यांनी इथेपर्यंत आणली. माझ्या घरी पेपर बघायला मिळाला मला. अशा परिस्थितीमध्ये त्यांचा वृत्तांत संपल्यानंतर
आपला मुहूर्त सोडता येत नाही, कारण आपल्या संस्कृतीत माणसात मुहूर्त सोडला असताना लग्नही लागत नसतं, ते लागल्याला समाधान होत नसतं. हा मुहूर्त गाठला आपण, हा मुहूर्त काढले म्हटल्यानंतर रोडे सर, भाऊबे सर त्या दिल्लीवरून पळत आलेले वाटते चालत चालत, कारण सध्या ते एस टी बंद आहे, त्या ट्रेन हाऊसफुल नाही का. तर तुम्हाला दोघांची मनपूर्वक स्वागत करतो. तुम्ही शेतकऱ्याच्या विषयाला हात घातला, सपोर्ट घातला. आमचा तुम्हालाच नाही, शेतकऱ्याही पाठिंबा आहे, कारण आमच्याकडे शेती असो नसो पण शेतीवर आमचा हक्क आहे. आमच्या नावावर शेत असेल नसेल तर बघून बघा, याला फार महत्त्व नसतं. सगळं काही नावावर असल्यानंतर आपलं असं थोडंच असतं, त्याची जरूरत नाही. आपण शेतीभोवताली फेऱ्या मारतो, शेतीमध्ये फिरतो, म्हणजे आपला हक्क प्रत्येकाचा, प्रत्येक माणसाचा शेतीशी आहे. त्यामुळे आपल्या दोघांचे स्वागत करतो. इथं माझे बरेचसे स्टाफ मेंबर म्हणण्यापेक्षा जुने मित्र आहेत, त्या सर्वांचं मी नामोल्लेख न करता फक्त स्वागत करतो. नाही तर नाव घेण्याचा कार्यक्रम लग्नानंतर असं तसा प्रकार व्हायला नको, ते टाळावंच लागतं. कारण किती घ्यायचा हाही प्रश्न यायला लागतो. बंधूंनो आणि भगिनी सर्वांचं या प्रसंगी कार्यक्रमाला सुरुवातीलाच मी मनपूर्वक स्वागत करतो. एक चांगला विषय आपल्या समोर आलेला आहे. आपल्याला माहीत आहे इतिहास लिहिलेला सदोष आहे. आम्ही जो इतिहास वाचतो तो सदोष आहे. सदोष इतिहास वाचन करून लिहून आम्ही पास होतो हेही चुकीचं आहे. म्हणजे आम्ही सगळे पास झालेले मुलं विद्यार्थी नापास आहोत असं म्हटलं तर हा बसणारा धक्का भूकंप ज्वालामुखी सारखाच असतो. प्रोफेसर चांगले वक्ते आहेत, पट्टीचे वक्ते आहेत, मला माहित आहे. मी त्यांचं भाषण चोरून ऐकलंय, कारण मी टेक्निकल कॉलेजचा प्रिन्सिपल होतो, माझा सन्मान नव्हता. पण सरांचे भाषण मी छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथालय वाचले, ऐकलेलं बाहेरून. एवढं शांतपणे, म्हणजे पावसाळ्यामध्ये पाऊस जसं टिप 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 पडतो त्या पद्धतीनं टिपदारपणे बोलणारा मनुष्य कोण आहे, मला उत्सुकता लागली होती. जवळपास 10-15 वर्ष झाले असतील. मग नंतर समजले की ते रोडे सर आहे. लक्षात ठेवले की तिथं काहीतरी आहे. सर हिस्ट्रीचे अभ्यासक आहेत, त्याच्यामध्ये मी ज्यावेळी बोलणार नाही, पण त्याच्या समोर मी निश्चित बोलू शकतो. इतिहासाचा अभ्यासक म्हणून तुम्ही अभ्यासक आहात, तुम्ही नाही असं समजण्याचं कारण नाही. आम्हाला माहित आहे आपण इथे चांगले अभ्यासक आहात, आपल्याला इथे चांगलं कळतं. पण केव्हा मांडायचं, कसं मांडायचं एवढाच त्यातला फरक असायला लागतो. ईश्वराने ज्याला वाणी दिलेली आहे, तर इतिहास समजावून सांगायचं म्हटलं तर सबनीस सरांना पर्याय नाही. आज महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सबनीस सरांना इतिहास सांगण्यामध्ये, साहित्यावरती बोलण्यामध्ये पर्याय दिसत नाही. मी आत्ताच उल्लेख केल्याप्रमाणे आम्ही टेक्निकल डिपार्टमेंटचा, एज्युकेशनचा सिव्हिल इंजिनियर आहे. पण माझ्या आवडी खातर जे काही निरीक्षण आहे, ऑब्झर्वेशन्स आहे, त्याच्या आधारे निश्चितपणे म्हणू शकतो की इतिहासाची मांडणी करत असताना, लिहित असताना, त्याचं अनालिसिस करीत असताना, चिरफाड करत असताना आणि केल्यानंतर मांडण्याची ताकद लागते, ते आमच्या सबनीस सराशिवाय दुसरीकडे कोणाकडे नाही. हा आमचा गौरव आहे. सबनीसांच्या गडीचा हा प्रताप आहे असं मी म्हणतो. भले सबनीस सर 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते, ते त्यांचं क्षेत्र वेगळं आहे, त्याला मी हात घालत नाही किंवा तो विषय माझा नाही. जे माझं क्षेत्र आहे त्यामुळे बोलत नाही. पण आपण जे काही बोलतो तेवढं मात्र कळतं. कळण्यापुरती बुद्धी ईश्वराने मला दिलेला आहे. मी ईश्वराला मानतो. माझा ईश्वर कसा आहे तो वेगळा भाग आहे, तो वेगळे वेगळे बोलू शकतो आपण, पण मी मानणाऱ्यापैकी आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाल्यानंतर माफ करा रोडे सर, सबनीस सर माफ करतील, कारण मी बोलते म्हटल्यानंतर माफीशिवाय पर्याय नाही. मला ते माफ करणारच आहे. मला तेवढं धीटपणे बोलतो ना, हे पाठीमागे आहेत. आणि कुठलेही आईवडील, पालक आपल्या मुलाला
फार कठोर शिक्षा करीत नसतात हे मला माहिती आहे. त्यामुळे मी काही जरी बोललं तर सबने सर माफ करतात. आज्ञारावजी पाटील साहेब आहे सोबतीला दोघं असल्यामुळं मी सेफ आहे, सुरक्षित आहे. 89 मराठी साहित्य सभा अध्यक्ष भोसलेल्यानंतर सबने सरांनी जे काही काम केलेलं आहे, ऑब्झर्वेशन केलेलं आहे, लिखाण केलेलं आहे, प्रबोधन केलेलं आहे, मी खात्रीने म्हणू शकतो, कारण मी कोणाचा गुलाम नाही, कोणाशी बांधलेला नाही. या अध्यक्षांनी केलेलं काम इतरांपेक्षा कितीतरी वेगळं, चांगलं आणि टॉप लेवलचं आहे एवढंच म्हणू शकतो. नाही तर बऱ्याच वेळेस काय होतं, पुरस्कार मिळाल्यानंतर घरी कुठं ठेवला जातो, त्याच्याकडे सकाळ संध्याकाळ बघितलं जातं, पूजेसाठीच पुरस्कार असतात असं ज्यांना वाटतं असे अध्यक्ष नकोय, असे पुरस्कार माणसं समाजाला नको आहे. त्याच्या पलीकडे जबाबदारी आहे ना आपल्याला. आज या वयामध्ये सबनेसजी ज्या ताकदीनं तन्मयतेने विषय मांडतात, मी तर म्हणेन यांना ईश्वरी देणगी आहे. माझा भोळं बाबडं स्वरूप आहे बोलण्याचं, हे आपण कृपया समजून घ्या. मी तुमच्यासमोर लहान आहे. वंडरफुल एनर्जी, आश्चर्यजनक एनर्जी ज्या माणसाकडे, व्यक्तीकडे असते त्याला ईश्वरी शक्ती म्हटलं जातं. म्हणण्याची प्रथा आहे, म्हणणं चुकीचं नाही. सगळेच माणसं तसे नसतात. एक वेगळी प्रतिभा, वेगळी डेव्हलपमेंट झालेली असते. म्हणून सबने सरांचं हे जे कार्य आहे आम्हाला लातूरकरांसाठी निश्चित अभिमानाचं आहे, आनंदाचा विषय आहे. त्याने अनेक ग्रंथाचं परिक्षण केलेलं आहे, ते सांगतात, माहिती आहे. आपण माझ्यापेक्षा अधिक माहितीगार आहात. पण इतिहासाच्या क्षेत्रामध्ये याने शिवरायात धरून टाकलेलं पाऊल हे तेवढंच महत्वाचं आहे. सबने सरांच्या ग्रंथाचा विषय जर बघितला तर तो पॉम्पलेटमध्ये किंवा बोर्डवर दाखवल्याप्रमाणे आहे. छत्रपती शिवराय ब्राह्मणेतर वाद ची विवेकवादी भूमिका, हा खरं तर थेसिस प्रबंधाचा विषय आहे. एवढा लांबलचक विषय ग्रंथाचा नसतो, नाव नसतं, पण दिलेत, हरकत नाही, त्यांचा अधिकार आहे. पण हा थेसिस आहे, प्रबंध आहे, संशोधनाचा विषय आहे. PhD मिळवण्यासाठी विद्यापीठामध्ये जो पेपर सबमिट करतो हे विषय असेच असतात, लांब लचक असतात. रेल्वे टाईप, रेल्वेच्या डब्यात सगळे बसू शकतात. पण इतिहास लिहित असताना रोडे सरांच्या साक्षीने मी नम्रतेने म्हणतोय, इतिहास लिहित असताना इतिहासाची मांडणी कशी करायची ही एक नवीन टेक्निक, नवीन पद्धत इथं आलेली आहे. खरं म्हटलं तर इतिहास सांगत असताना किंवा एखाद्याचं वर्णन करीत असताना, चरित्राबद्दल चरित्र सांगत असताना अगदी जन्मापासून मृत्यूपर्यंतचा संबंध इतिहास चांगल्या पद्धतीनं, चांगल्या रीतीने सांगितला जातो. ही एक पद्धत चरित्र लिखाणाची किंबहुना इतिहास लेखकाची पाहायला मिळते. माफ करा, या पद्धतीचा इतिहासकारांनी अवलंब केल्यामुळे आज समाजातल्या लोकांना इतिहास समजत नाही, इतिहास विषय अप्रिय वाटतो. खरं म्हटलं तर जगण्यासाठी जसं आपल्याला अन्नपाणी महत्त्वाचं असतं, त्या पद्धतीनं यशासाठी, कीर्तीसाठी, विकासासाठी इतिहास महत्त्वाचा विषय आहे. इतिहासाचं आगळं वेगळं महत्त्व आहे. पण दुर्दैवाने आम्ही वाचक मंडळी आणि तमाम भारतीय माणसं इतिहासाकडे दुर्लक्ष करतो, ही ट्रॅजेडी आहे. आणि विद्यमान इतिहासकारावरती मोठी जबाबदारी पडलेली आहे. त्यांनी आपला इतिहास लोकांपर्यंत कसं घेऊन जायचं याचं चिंतन केलं पाहिजे. त्या पद्धती बदलावी लागते. खरं म्हटलं तर ही पद्धत फार सोपी आहे, फार अवघड नाही करायची. इतिहासाला पाहिजे त्या पद्धतीने बदलणारी माणसे, सोयीप्रमाणे बदलणारी माणसं, सोयीप्रमाणे इतिहास लिहिणारी माणसं इतिहास विषय क्लिष्ट, अवघड, कॉम्प्लिकेटेड करू लागले. तुम्ही वस्तुनिष्ठ इतिहास लिहा, त्रयस्थपणे लिहा. महर्षी व्यासाप्रमाणे तुम्ही वर्णन करा. कुठल्याच गोष्टी येऊ द्यायचं नाही, स्वतःचं नाही, दुसऱ्याचं नाही, कोणाचंच नाही.
एकाग्रपणे सत्यपरिचय धरून सत्य हाच ईश्वर म्हणून तुम्ही लिहा. तो इतिहास उपयुक्त आहे, प्रभावी आहे, योग्य आहे. कारण इतिहास नीट दिला जात नाही. मी अनेक गोष्टी दाखवू शकतो. सध्याच्या इतिहास लेखनाचे अनेक विसंगती आहेत, मी दाखवू शकतो. विषयांतराचा दोष येऊ नये म्हणून मी माझ्या मुख्य विषयाला इथे आठवण करून देतोय. इतिहासकाराची जबाबदारी काय आहे, इतिहास सोपा कसा बनवायचा, इतिहास लेखनाचे दोष काय आहेत आणि या लेखनातून कथनातून काय मिळवायचं याचा विचार इतिहासकारांनी करावा अशी एक नम्र माझी अपेक्षा आहे. बाकी काही नाही. शेवटी ज्याला जे करायचं करू शकतील. पण काळ हा सर्वांना प्रभावित करीत असतो. काळ हा सर्वांचा मालक असतो. इथं खोटेही चालतं, खरेही चालतं, पण खोटं हे कालोगात निघून जातं, सत्य राहायला लागतं. म्हणून आपण माणसाने इतिहासाच्या अभ्यासाकडेच म्हणतोय. फक्त आपल्याला प्रामाणिकपणे इतिहासाची नातेसंबंध जोडावे लागतील, अभ्यास करावा लागेल. या पार्श्वभूमीवरती सबनीस सरांची इतिहास लेखनाची पद्धत वेगळी माझ्या लक्षात आलेला विषय आहे. इतिहास लेखन सदोष आहे एकीकडे, समजत नाही दुसरीकडे. मी थोडं चिंतातूर होऊन बोलतोय की काही लोकांचा इतिहास वाचल्यानंतर गोंधळ खूप होतो, वाचकाला बाहेरच पडता येत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्ही इतिहास लिहिता कशाला? ते कॅरेक्टर तुमच्यासमोर येणार कसं? हे इतिहास लेखनाच्या पद्धती त्यांच्या जबाबदारी आहे. तो विषय इतरांसाठी आहे. पण आपल्याला देखील ही आवश्यक गोष्ट आहे की आपल्याला ह्या गोष्टी समजल्या तर आपण करेक्ट दिशेत जाऊ शकतो. आपल्या आयुष्यातला वेळ वाचवता येतं. या पार्श्वभूमीवरती सबनीस सरांची मांडणी खास स्पेशल आणि टिपिकल आहे असं मी म्हणतो. जसे ते पट्टीचे वक्ते आहेत त्या पद्धतीनं इतिहासातला विषय थोडक्यामध्ये प्रभावीपणे आणि कायमस्वरूपी मांडण्याची त्यांची जी स्टाईल आहे, ही जी मेथडॉलॉजी आहे इथं आलेली आहे. आम्ही शाळा कॉलेजमध्ये मुला मुलींना शिकवतो, रडत रडत शिकवतो, झोपत झोपत शिकवतो म्हटलं तर चालेल. ती रॉंग मेथड आहे टीचिंगची. समोरच्या विद्यार्थ्याला प्रश्न विचारायचा, प्रश्नाचं निरसन करायचं, या पद्धतीने संवाद घडत असेल तर ही पद्धत मोर अँड मोर इफेक्टिव्ह आणि पॉझिटिव्ह असते. सबनीस सरांनी ही पद्धतीने वापरलेली आहे. पत्रिकेचा ड्राफ्ट सरांनी केलेला आहे. मी सांगतो नावापुरतं पुढे आहे आणि असं लागतं. ठीक आहे, चला, सगळ्या कामाला लागतात माणसं या पद्धतीनं. समोरच्या माणसाला, समाजाला, देशाला प्रश्न विचारून ते व्यक्तिमत्व समजून सांगण्याची स्टाईल, मेथडॉलॉजी, पद्धत, टेक्निक आणि बुद्धी विकासाची नवीन रीत सबनीस सरांनी पुढे आणलेली आहे. खरं म्हटलं तर अशा प्रोग्राममध्ये श्रोते हे ऐकण्यासाठी आलेले असतात. त्याला वेळ खूप लागतो, तो वर्षभर घ्यावा लागतो, त्याला 1-2 दिवसात सिरियस भरावा लागतो. पण एवढे शॉर्ट पिरियडमध्ये हा विषय श्रोत्यापर्यंत, वाचकापर्यंत न्यायचं जर म्हटलं तर क्वेश्चन आन्सर सेशन ही जी पद्धत आहे, ह्या पद्धतीमध्ये हा विषय परफेक्ट बसतो. श्रोत्यांच्या मनातले प्रश्न समजून घेऊन त्याच्यावरती विवेचन करणे, त्याच्यावरती चर्चा घडवणे ही विशिष्ट पद्धत या लेखकाची आहे. म्हणून इतिहासाला नवीन दिशा देणारा ग्रंथ हा निर्माण झालेला आहे. मी आज म्हणतो आपल्यासमोर खूप लहान आहे, मला कळतंय, माझी लेवल, माझी पातळी कळते. पण येणाऱ्या काळामध्ये हीच पद्धत इतिहासामध्ये प्रभावशाली होणार आहे. हे आपल्याला अगदी 100 रुपयाच्या बॉन्डवरती प्रत्येकाला लिहून देऊ शकतो. येणारा काळ कसा आहे, ते काय करायचं आहे आणि काय पाहिजे काय नको याच्या संबंधी मी एवढं विश्वासपूर्ण सांगू शकतो. कारण काही गोष्टी अशाच असतात, त्या आपल्याला ओळखून या पद्धतीने मांडावे लागतात. तर सबनीस सरांचं या प्रसंगी व्यक्तिगत मी लातूरकरांच्या वतीनं
इतिहासाच्या सर्व अभ्यासकांच्या वतीनं, इथं जमलेल्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतो, त्यांचं अभिनंदन देखील या प्रसंगी करू इच्छितो. दुसरा भाग, छत्रपती शिवराय म्हटल्यानंतर प्रत्येक माणसाला एनर्जी येते, ताकद येते, उत्साह येतो. माझ्यासारख्या अल्पबुद्धीच्या माणसाला छत्रपती शिवराय हे ईश्वर वाटतात, देव वाटतात. तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकणार नाही, कारण मला वाटतं माझा जन्म तुम्ही घातलेला नाही, माझा जन्म निसर्गातून आलेला आहे. मला वाटतात तिथं आपण वाद करण्याची गरज नाही, चर्चा फारशी करण्याची काही जरूरत नाही. प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, जगण्याचं स्वातंत्र्य ते द्यावं लागतं, आपण त्यामध्ये जायचं नाही. पण छत्रपती शिवराय हे महापुरुष, इतिहास पुरुष, व्यक्ती आजोड व्यक्तिमत्व असलेला हे आहे, हे आपण धरून वागलं पाहिजे, बोललं पाहिजे, त्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो. मित्रांनो, शिवाजी महाराजांच्या वरती सांगत असताना खूप गोष्टी सांगितल्या जातात, त्याच्यावरती बोलण्याचा मला तेवढा अधिकार नाही, कारण मी आहे स्कूलमध्ये, लहान आहे, छोट्या वर्गात आहे असे म्हणू शकतो. पण छत्रपती शिवराय ही या भूमीची देणगी आहे असं मला वाटतं. ही जी माती आहे, स्वराज्य निर्मितीची कारणे या सदरामध्ये जे पॉइंट्स येतात, सगळ्या पॉइंटला एकत्र करून मी एवढंच म्हणू शकतो की शिवरायांची निर्मिती, उत्पत्ती, कार्यकाळ हा या भारत भूमीतील, महाराष्ट्र भूमीतील, कर्नाटक भूमीतील, आंध्र भूमीतील भूमीची देणगी आहे. हे भूमिपुत्र आहेत असं मला म्हणायचं आहे. आपण सगळेच अमूल्य आहात. हे गिफ्ट या भूमीची आहे. ही भूमी कोणाला काय देईल सांगता येत नाही, कोणालाही समजत नाही. माझ्या सहित मानवीय बुद्धीच्या मर्यादा लक्षात ठेवून मी असं म्हणू शकतो ही भूमी कोणाला काय देईल हे आज सांगता येत नाही. तिच्या उत्पत्ती, गती आणि लय ह्या तिन्ही परिस्थिती लक्षात ठेवून आपल्याला काही कॅल्क्युलेशन करता येतात, अंदाज बांधता येतात, गणित निर्माण करता येतात. तरी देखील ही भूमी, ही माती, ही सृष्टी कोणाला काय देते सांगता येत नाही. इथला प्रत्येक मनुष्य, प्रत्येक जीव अतिशय सशक्त आहे, सामर्थ्यवान आहे, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. शिवाजी महाराज हे एक सामर्थ्याचं प्रतीक आहे. मानवी सामर्थ्य जे असतं त्याचं प्रतीक आहे. आपल्यामध्ये दडलेल्या शक्तीचं ते प्रतीक आहे. आपण त्यांचे वंशज आहोत. आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत. मी खात्रीपूर्वक, अभिमानाने, आनंदाने आयुष्यभर आणि झाला जन्म तर पुढच्या जन्मात देखील म्हणू शकतो आम्ही छत्रपती शिवरायांचे वंशज आहोत. एका महामानवाचे आम्ही वंशज आहोत. अमुक पाहिजे तमुक पाहिजे असं नसतं, कारण महाराज स्वतः सृष्टीची देणगी आहे. आम्ही त्यांचे वंशज लागतो, या भूमीचे वंशज लागतो. आमचे नाते एवढे संबंधित आहे. या पार्श्वभूमीवरती शिवाजी महाराजांना योग्य पद्धतीनं देशासमोर, देशात वाचकासमोर उभं करणं हे फार मोठं आव्हान आहे. ते येणं गबळायचं काम नाही, एवढंच इथं खात्रीपूर्वक म्हणू शकतो. सगळ्यांना वाटतं, बरेच वाटतं आपल्याला माहिती आहे, तसं नसतं. त्याच्यामध्ये मोठमोठे टप्पे असतात. इतिहासातले पुरुष मंडळी, इतिहास पुरुष व्यक्तिरेखा अगदी हायस्कूल पासून ते युनिव्हर्सिटी लेवलला किंवा नंतरच्या काळामध्ये देखील अभ्यासाचे विषय आहे. व्यक्ती एकच आहे, पण अभ्यास सर्व पातळीवरती केला जातो. वर्गणी पाहिला असताना सगळ्यांना इतिहास समजतो असं म्हणायला हरकत नाही, पण बाबांनो तसं नसतो. प्रत्येकाचे टप्पे वेगळे असतात, प्रत्येकाची कॅपॅसिटी वेगळी असायला लागते. ह्या मर्यादा आपल्या समोर यायला लागतात. या परिस्थितीमध्ये
ओरिजिनल खरे खुरे शिवाजी महाराज, गुण दोषा सकटचे महाराज, सर्व मानवजातीचे कल्याण करणारे महाराज, देशासोबत मानवतेसाठी झगडणारे महाराज आपल्याला पाहिजे असतात, पाहायचे असतात. ते उभा करण्याचं काम आपल्या सर्वांना करायचं आहे. या परिस्थितीमध्ये आदरणीय डॉक्टर श्रीपालजी सबनीस सरांनी केलेलं कार्य व्यक्तिगत माझ्यासाठी तर खूप चांगलं आहे, महत्त्वाचं आहे, आनंददायक आहे. इतरांसाठी देखील अत्यंत उपयुक्त आहे, याचं मी नम्रपणे आठवण करून देतो. सर इथं वेळात वेळ करून आले, सगळ्यांसाठी हा विषय त्यांनी ठेवला. बोलण्याची संधी आपल्याला मिळते एवढ्या धावपळीमध्ये. हे खरोखर सबनीस सरांचे आपल्यावरती उपकार आहे, त्याचे जाणीव मला आहे. त्यांच्या प्रेमात मी आहे, आपणही आहात. हा प्रेमाचा प्रवाह दिवसेंदिवस वाढणार आहे. कोणाला काय वाटतं जास्तचा भाग आहे, इतर मी सूचक मुद्दाम बोलतोय. सद्गुण, सामर्थ्य, चांगुलपणा, माणसांची बेरीज, सर्व धर्म समभाव, सर्वांवर प्रेम करण्याची क्षमता बाळगून असलेल्या माणसावर प्रेम करण्याची संख्या दिवसेंदिवस वाढते. ही एक गिफ्ट आहे माणसाला मिळालेली. आपलं एवढं मोठं प्रेम मिळत असतं आणि ही प्रेमाची ताकदच सबनीस सरांना चांगल्या प्रकारे जगवते, त्यांना समाधान जगवणार आहे याची मला जाणीव आहे, याची खात्री आहे. प्रास्ताविकाचा भाग म्हणून एवढंच मी बोलणं इथं आवश्यक समजतो. काही मंडळी उशिरा आलेल्या आहेत तरी आपण कार्यक्रम सुरू केलेला आहे, कारण 5:30ला सर बोलले होते. मला आणखी समजलेलं नाही, 5:30ला म्हटलं तर कार्यक्रम नेमकं सुरू कधी करायचं, 5:30ला करायचं, मार्जिन ठेवायची. तरी सर म्हटले 6ला आपण घेऊया, म्हटलं आपण त्यानिमित्तानं सुरुवात केलेला आहोत. पण मला खरंच तो प्रश्न समजत नाही. मी होतो प्रिन्सिपाल सर लेक्चरला सगळ्या स्टेजमधून गेलेला आहे. आम्हाला दिलेल्या वेळेमध्ये क्लासवर जायची सवय होती, पण सार्वजनिक प्रोग्राममध्ये दिलेल्या वेळेला कधीच कार्यक्रम होत नसतात. ही समस्या सुटत नाही. तरी देखील प्रॅक्टिकली एक अर्धा तासाची मार्जिन द्यावी लागते, हे गृहीत धरलं जातं. त्यातूनसाठी मी थोडं नम्रपणेच म्हणतो की अर्धा तासाची मार्जिन बहुतेक कार्यक्रमाला ठीक आहे, त्याच्यानंतर मात्र वाट बघण्याची जरूरत नाही, बघितलं जाणार नाही. बघू नये काय माणसं येतात. सकाळचा लग्नाचा मुहूर्त ठरवून संध्याकाळी लग्न लागत असतील तर डोकं बोलून घ्यावं लागेल. ही परिस्थिती बदलली पाहिजे. योद्ध्यांना, कर्तृत्ववान माणसांना ह्या सवयी आवडत नाहीत, योग्य नसतात. जगण्यासाठी तिथे सवयी चांगली नाहीत, एवढंच मी या प्रसंगी म्हणतो. हे सगळं बरं वाईट, चांगलं वाईट बोलण्याचा उद्देश एकच आहे की आपण एकमेकाला सांभाळून घेऊन सन्मार्गाने पुढे जायचं आहे. तुम्ही चुकलात तर मी बोललं पाहिजे, मी चुकला तर तुम्ही बोललं पाहिजे. कोणीतरी कोणाला सांगण्यासाठी सांभाळण्यासाठी लागत असतं. पण त्या विषयाचा मी उल्लेख केलेला आहे. आपण सगळे शिस्त पाळणारे आहोत, पाळूत. यापुढे देखील इथे कार्यक्रम आहेत, त्या निमित्तानं आपण एकत्र इथं कार्यक्रमासाठी बोलण्याची संधी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अण्णाराव पाटील साहेब दिल्याबद्दल मी त्यांचे ऋण व्यक्त करतो, त्यांना शुभेच्छा देतो. आणि वकील साहेब तुम्ही देखील उभे राहा. तुमच्या व्यक्तिमत्वाची आम्हाला जरूरत आहे, एवढंच मी म्हणू शकतो. ते चांगला म्हणजे उदात्त मनाचा हा अध्यक्ष आपल्याला लाभलेला आहे. शिवरायांचा मोठा गुण याच्यामध्येच आहे असं मी या प्रसंगी आठवून जातो. उदात्त विचार, वागणूक आणि ब्रॉड सेन्स ज्याला म्हणतात तो प्रिय अण्णारावजी पाटील साहेब यांच्यामध्ये आहे. म्हणून आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे. तुम्ही आम्हाला या पद्धतीने मार्गदर्शन करा. तुम्ही सबनीस सरांसोबत काय बोलायचं बोलत राहा. महत्त्वाच्या वेळेस मात्र मला बोलवणार एवढा विश्वास व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद सर, खूप खूप धन्यवाद. सरांनी अनेक ऐतिहासिक ग्रंथ लिहिले, त्यामुळं इतिहासाची ॲथॉरिटी म्हणून ते आज इतिहासावर खूप छान बोलले.